महाराष्ट्राच्या इतिहासातील एक असा किल्ला ज्याला आपले महाराजही जिंकू शकले नाही, भारतातील एकमेव अजिंक्य किल्ला मानला जातो म्हणजेच जंजिरा किल्ला। या किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी बोटीने प्रवास करावा लागतो। या किल्ल्यावरती भारतातील 3ऱ्या क्रमांकाची तोफ येतेच आहे। आता मी आलो होतो जंजिरा किल्ल्यावरती। किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बोटीने प्रवास करावा लागतो। बोटीला थोडाफार उशीर झाल्यामुळे आम्ही इकडे थोडीफार व्हिडिओ काढत बसलो। काही वेळात बोट आली आणि आम्ही चाललो गेलो। मी तर विचार करत होतो 20 मिनिटं बसलोय तरी अजून सुद्धा किल्ला का दिसत नाही। मग विचार करा हा किल्ला निघणं किती अवघड होता। जेव्हा आपण किल्ल्याजवळ येत नाही तवर आपल्याला किल्ल्याचा दरवाजाही दिसत नाही। किल्ल्याची तटबंदी तर पहा ना, किल्ल्यावरील बुरुज ढासळले आहेत। मी एकदम शॉक। ही तीच तोफ आहे जी 22 क्विंटलची मानली जाते। एवढ्या समुद्राच्या खाऱ्या पाण्यात हा किल्ला आहे तरी सुद्धा या तलावामध्ये गोड पाण्याचा साठा आहे। कुठून आला असेल तुम्ही कधी विचार केले का? वरून पाहताना किती सुंदर दृश्य दिसतात पहा ना। खरंय ना, पण सोपं नव्हता हा किल्ला जिंकणं। अजून सुद्धा विश्वास बसत नाही एवढ्या समुद्रात हा किल्ला कोळी समाजाने कसा उभारला असेल। येथे 19 बुरुज आहेत। हा किल्ला जिंकण्यासाठी पोर्तुगीज, मराठा साम्राज्य, ब्रिटिश यांनी खूप प्रयत्न केले तरी सुद्धा अपयश ठरले। तुम्हाला कसा वाटला हा किल्ला एक कमेंट करा।